नमस्कार. आज आपण कन्व्हेन्स ऑफ हाऊसिंग सोसायटी लँड या विषयावरती बोलत आहोत. हाऊसिंग सोसायटीची जी जागा आहे त्या जागेचं कन्व्हेन्स सोसायटीच्या नावे करून घेणे खूप महत्वाची गोष्ट असते. खूप महत्वाचा विषय आहे आज. बऱ्याचशा सोसायटी आपण पाहिल्यात, मुंबई असू दे, ठाणा असू दे, इतर मेट्रोपॉलिटन सिटी असू द्या, 70 to 80% सोसायटीचं अजूनही कन्व्हेन्स केलेलं नाही. ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर कन्व्हेन्स ऑफ लँड टू ऑब्टेन कन्व्हेन्स ऑफ लँड इन द नेम ऑफ सोसायटी हा मेन ऑब्जेक्ट प्रत्येक सोसायटीच्या बायलॉजमध्ये असते. आपण जर सोसायटीचा बायलॉज ओपन करून पाहिला तर पहिला ऑब्जेक्ट जो असेल काय असेल तर टू ऑब्टेन कन्व्हेन्स ऑफ लँड इन द नेम ऑफ सोसायटी. कन्व्हेन्स ऑफ लँड करणं इतकं इम्पॉर्टंट आहे की जेणेकरून उद्या डेव्हलपर किंवा ओनर असेल, ऍक्च्युली काय होतं, ही जबाबदारी असते ही डेव्हलपरची असते. तुमची सोसायटी रजिस्टर केल्यानंतर इमिजिएटली 3 ते 6 महिन्याच्या आतमध्ये तुमची जी लँड आहे ती लँड सोसायटीच्या नावे, सोसायटी रजिस्टर झाल्यानंतर सोसायटीच्या नावे ट्रान्सफर करणं खूप इम्पॉर्टंट असते. डेव्हलपर किंवा ओनर हे जाणून बुजून गोष्टी करत नाहीत, कारण त्यांचा वेस्टेड इंटरेस्ट त्यामध्ये असते. भविष्यात त्यांना खूप त्याचा फायदा असतो. उद्या एफएसआय वाढला किंवा उद्या डेव्हलपरला लोन ऑब्टेन करायचं असेल, लोन घ्यायचं असेल, जागा त्याच्या नावावर असेल तर काय होणार ते तुम्हाला सोसायटीला माहीत पण नाही पडणार. डेव्हलपर त्या जागेच्या मॉर्गेज करून, ती जागा मॉर्गेज करून त्याच्यावरती लोन ऑब्टेन करू शकतो. उद्या एफएसआय वाढलं तर फ्लोअर वाढवू शकतो. म्हणजे कायदेशीर तुम्ही त्याला अडवू शकत नाही. म्हणून प्रत्येक सोसायटीने मॅनेजिंग कमिटीचा खूप महत्वाचा रोल असतो याच्यामध्ये. कारण 100-150 किंवा 200-250 आता मोठमोठ्या सोसायट्या पण आहेत, 350-500 मेंबरच्या सोसायट्या आहेत. त्या 500 मेंबरचं वेलफेअर, त्यांचं इंटरेस्ट प्रोटेक्ट करणं हे मॅनेजिंग कमिटीच्या हातात असतं. कारण जोपर्यंत तुम्ही जागेचे कन्व्हेन्स हे सोसायटीच्या नावं करत नाही तोपर्यंत त्या सोसायटीची जी बिल्डिंग ज्या जागेवरती उभी आहे ती जागा ही सोसायटीची होत नाही. तर काही गोष्टी अशा पण घडल्यात, सोसायट्या 30-40 वर्ष झाली, 50-50 वर्ष झाल्या, पडायची वेळ आली तरी पण कन्व्हेन्स केलेलं नाहीत. जर या केसमध्ये एखादी बिल्डिंग पडली तर तुम्हाला त्या जागेवरती पुन्हा बिल्डिंग बांधून तुम्हाला फ्लॅट किंवा घर घेता येणार नाही. कारण काय? कारण मेन आहे की तुमचं जे हे जागा होती, बिल्डिंग होती सोसायटीची, त्या बिल्डिंगचं जागेचं कन्व्हेन्स तुमच्या सोसायटीच्या नावे केलेलं नसल्यामुळं तुम्हाला जोपर्यंत ती बिल्डिंग उभी आहे तोपर्यंत त्या घरी राहायचा अधिकार असतं. म्हणून कन्व्हेन्स ऑफ लँड करून घेणं हे खूप महत्वाचं असतं. तुम्ही डेव्हलपरकडे जावा किंवा ओनर असेल तर ओनरनी बांधलेले असेल तर ओनरकडे जावा आणि त्याच्याकडून ते कन्व्हेन्स करून घेणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. कन्व्हेन्स एकदा केलं तर तुम्ही उद्या डेव्हलपमेंटला जाऊ शकतो, रिडेव्हलपमेंटला जाऊ शकतात. उद्या बिल्डिंग रिपेअर करायची असेल तर तुम्ही जे बँक आहेत, समजा सेंट्रलाइज बँक आहेत किंवा गव्हर्नमेंट बँक आहे, त्या बँकेतून तुम्ही रिपेअरसाठी लोन सुद्धा ऑप्टेन करू शकता. पण जेव्हा तुमच्या नावाने कन्व्हेन्स असेल, जेव्हा सोसायटीची लँड आहे ती सोसायटीच्या नावाने कन्व्हेन्स केलेली असेल तर तुम्ही ते ऑप्टेट करू शकता. उद्या तुम्हाला रिडेव्हलपमेंट जायचं असेल तर सोसायटी केव्हा रिडेव्हलपमेंट जाऊ शकते किंवा त्याचा बेनिफिट केव्हा भेटू शकतो, ज्यावेळी सोसायटीच्या नावाने कन्व्हेन्स असेल तेव्हा. नाहीतर मग तुम्हाला त्या ओनरची एनओसी घ्या, ओनर त्याचा बेनिफिट घेणार, नंतर तुम्हाला काय आहे तर एरिया देणार किंवा थोडं जास्त देणार. पण कन्व्हेन्स असेल तर तुम्हाला जास्त प्रमाणात डिमांड तुम्हाला स्वतःहून करता येऊ शकतो आणि तुमचं सोसायटी किंवा तुमचा फ्लॅट हे फुल सिक्युअर असतो. धन्यवाद.